प्रवर्तते विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धे मातृदेव भव पितृदेव भव आदिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्द अत्रिपुत्रो महातेजो महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज भक्तमाल ग्रंथामध्ये संत सेवी भक्त म्हणजे संताच्या सेवेमध्ये राहून ज्यांना भक्त अवस्था प्राप्त झाली, भक्त अवस्थेमध्ये या जीवनाचं रहस्य जे आहे ते सगळं संपून जातं आणि ईश्वर आणि जीव यांचं एकतत्व होतं. म्हणून भक्त शब्दाची योजना आहे. यामध्ये हरिनारायणजी नावाचे एक संत होऊन गेले, त्यांचं चरित्र आपल्याला आज बघायचं आहे. हरिनारायणजी संत सेवेचे भक्त होते. चांगल्या प्रकारे मेवा पक्वान्न बनवायचं आणि संतांना खाऊ घालायचं. कारण संतांना असं इच्छेने काही खाता येत नाही. आता आपण पाहिलं ना प्रयागराजामध्ये ते इच्छेने खात नाही. मग असे काही लोक असतात की बा हे इच्छारहित खात नाही, रोज सगळं खातात, तर यांना मावा आपण खाऊ घालायचा अशी या हरिनारायणांची इच्छा होती. म्हणून यांना मावा संत म्हणायला लागले सगळे की जो येईल त्याला मावा खाऊ घालायचा.
पहा, कारण यांना जीव घालतो म्हणजे आपण देवालाच घालतोय अशी भावना होती. केव्हाही आपल्याकडे आलेल्या अतिथीला आपण अतिथी देव जर म्हटलं असेल तर देव म्हणूनच खाऊ घालायचं. म्हणून पूर्वी काय करायचे लोक, व तुम्ही 5 घास खा, मी नंतर खाईल, बरोबर बसायचे. पण जो अतिथी आलाय त्याला आधी 5 घास खायला लावायचे. पण तो अतिथी असा आपल्यासारखा टिंगलबाज नव्हता, घरी काय खाऊ घालता हो, हॉटेलमध्ये झाला ना, कुठून बोलणार आहे, असं नाही. असे अतिथी नसतात ते, असे अतिथी नसतात. अतिथी तोच असतो जो इच्छाच प्रकट करीत नाही. भगवंत दिल ते खायचं. बरेच लोक घरामध्ये सुद्धा अमुक करा असं सांगत नाही, जे ताटात येईल ते बस. भगवंत इच्छेने जेवतात ते, आपण वासनेनं जेवतो. आज अमुकच पाहिजे आपल्याला. वासनेचं जेवण आणि भगवंत इच्छेचं जेवण हे फार वेगळं असतं. म्हणून मग मावा दिल्यानंतर वस्त्र द्यायचे. कोणी अत्यंत गरीब संत आला तर त्याला पात्रही देऊन द्यायचे. आणि वाणीनं संतुष्ट करायचे प्रत्येकाला, प्रत्येक संताला. आदर, नम्रता, प्रेमभाव, त्यांच्या बोलण्यामुळे बरेच संत संतुष्ट होऊन जायचे. अरे नम्रता आहे, प्रेम आहे. वाणीमध्ये प्रेम होतं, वाणीमध्ये तिरस्कार येत नव्हता कधी. त्यामुळे त्यांची संत सेवेची जी भावना होती त्या भावनेला प्रत्येक संत जाताना आशीर्वाद द्यायचे की तुमची भावना दृढ हो, तुमची भावना दृढ हो, परमात्मा तुम्हाला भावना ठेवायला मदत करो, ईश्वर तुम्हाला मदत करो, असा आशीर्वाद देऊन जायचे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चिंता नावाची गोष्टच राहिली नाही. कारण एवढे संत आशीर्वाद देतं, मग आपल्याला चिंता करायची गरज काय. स्वामी समर्थ म्हणता ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. परमात्मा सगळ्यांच्या पाठीशी असतो, पण त्याचा दृढ विश्वास ठेवावा लागतो. आपला विश्वास का बसत नाही तर परमात्म्याबद्दल आपल्याला तसे अनुकूल ज्ञान झालेलं नसतं. आपल्याला जे ज्ञान असतं ते बाह्य ज्ञान असतं, किंवा देव पुरवतो, इच्छा पूर्ण करतो, अमुक करतो वगैरे वगैरे. यांचं असं असतं, बोलविता धनी करविता धनी देवच आहे अशी भावना होऊन जाते त्यांची. मग अनेक त्यांची स्वतःची भावना आणि अनेक लोकांचा आशीर्वाद म्हणजे संतांचा आणि गावातल्या लोकांचा आदर, ह्या एवढ्या गोष्टी यांच्याजवळ तयार झाल्या. आता यांना संसार चालूच असताना यांच्या मनामध्ये एक चिंता होती. त्यांना एकच मुलगा होता आणि हा मुलगा या संत सेवेबद्दल आदरयुक्त नव्हता. त्यामुळे ते रोज देवाला प्रार्थना करायचे की माझ्या पश्चात ही संत सेवा चालू असण्याकरता माझ्या पुत्राला सद्बुद्धी, हे शिकण्याजोगं आहे की आपल्या घरात काय कमी आहे, मग हे आपल्या मागे चालेल का नाही. बरेच मुलं असतात, बापाला कळून द्यायचं हा आपल्या मागे काही बहिणींना होणार नाही, तर ते आधीच त्या मुलींची हे करून देतात सोय आपल्या हयातीत, आणि सांगून द्यायचं बेटा हो मिळालं तर लक्ष ठेवत द्या, नाही तर विसरून जात जा याला, असं सांगून टाकतात. यांनी कोणाला सांगितलं, अरे हो बरं आहे ना, बरं आहे ना, हां हां बरं, तुमची आमच्यावर असू द्या. हो, म्हणून रोज मुलाला सद्बुद्धी देव परमात्मा अशी देवाजवळ प्रार्थना करायची. हा जसा जसा तरुण व्हायला लागला तशी तशी आपल्या घरामध्ये चालत असलेली संत पूजा आणि संत सेवा याबद्दल त्याच्या मनामध्ये तिरस्कार येऊ लागला. आणि एक दिवशी हा मुलगा या तिरस्काराच्या विचारानं
मिलिटरीमध्ये भरती होऊन गेला की नको चाले घरी नको काही नाही, चलो जाओ. पहा आता काय प्रश्न निर्माण होता. तो भरती होऊन गेला आणि याला युद्धावर जावं लागलं. दैवयोगानं आईवडिलांच्या पुण्याईनं याला प्रमोशन मिळत गेलं. संत सेवेचं पुण्य, वडिलांचं पुण्य आणि प्रमोशन मिळत गेलं ना. हा कमांडर होऊन गेला मिलिटरीमध्ये. आता गेल्यानंतर एका मोठ्या घनघोर युद्धावर जायची याची प्रसंग आला. त्यामध्ये यांचा पराजय झाला आणि सैन्य पळून गेलं. पराजय झाला, सैन्य पळून गेलं. हा एकटा शत्रूंनी याला घेरलं आणि याच्या मनामध्ये असं वाटलं की आता मरण तर येणारच आहे, पण आपल्या पित्याने जी संतांची सेवा केली आहे त्याचं स्मरण करावं. पहा, पूर्वपुण्य उपतिष्ठे. आपलं जर काही पुण्य असेल तर जसं धन पोरांना उपयोगाला येतं तसं पुण्यसुद्धा उपयोगाला येतं. म्हणून पूर्वी लोक म्हणायचे आमच्या आईवडिलांच्या पुण्याईनं तीर्थयात्रा झाली. आता पोरं म्हणतात मी आईबापांना करून आणली. आत्ताच विषय झाला की म्हातारपणी सगळ्याच गोष्टी पराधीन होतात. तर मग तिथे संतुष्ट ठेवावं, ही देवाची इच्छा असेल आपल्याला. जेवढं आपल्याकडून होतं तेवढं करावं आणि जे होत नाही ते देवावर सोडून द्यावं. त्याची इच्छा असली ना तर शेजारच्याला बुद्धी होते, काकू तुम्हाला जायचं का, आज मी गाडी घेऊन चाललोय मंदिरात, तर तू बसून आणतो. आणखीन काकू म्हणतो, आपला काकू करतो, न्यायला काकू करतो, तो काकू म्हणतो. एवढं फरक असतं. हे पोरं जे आहे ना गाड्या किंवा हे सगळं घेताना आईवडिलांना असं चुत्या बनवतात. मग तुम्हाला मंदिरात जायला बी कामात पडेल. मग कधी हे पैसे घेऊन रिक्षेत जाऊ नये. तिला एक आनंद असतो की आपल्या मुलाच्या गाडीत आपण देवाचं दर्शन करायला जाऊन आलो. असं आहे ते, असं बनवतात. मी पूजा आता किती गाड्यांच्या पूजा केल्या असेल मला माहिती आहे. ते आई वडिलांना घेऊन बाबा यांच्याकडं घेतली, बाबा करता आई करता, आणि नंतर बिचारे रिक्षेने देतात. कधी वेळच नाही. ही जी संकल्पना आहे, काही लोक काय करतात, आधी त्यांना मी जाईल रे गाडीवर, त्यांना घेऊन जा. कारण त्याला माहिती आहे की यांचा कालावधी शेवटचा आहे. यात यांना आनंद होईल की माझ्या मुलानं डॉक्टरकडे जाताना सुद्धा ना ही गाडी तुम्ही घेऊन जा, मी जाईल रिक्षेने. डॉक्टरलाही कळतं किंवा मोठ्याच्या घरचे आले आहे, हे लक्षात आलं पाहिजे. हल्ली या लोकांना ते कळत नाही. त्यांची ती श्रद्धा नसते. भले मागे लिहून देतील ते आई तुझा आशीर्वाद, बिलकुल लिहून देतील ते. आपल्याला वाटतं माझं नाव लिहिलं म्हटलं बस. ट्रॅक्टर असताना आईचा आशीर्वाद 6 महिन्यांपाव पुसले का ना, तिने तिचे पैसे मागून घेतले म्हणजे कशाला नाव ठेवू तिचं. असं आहे. आई का मागते परत, तर याने काय कमवलं याचा विचार करायचा असतो तिला, पण हे मुलांना कळत नाही. म्हणून कोणत्याही माणसाने आपला व्यवहार आईच्या कानावर घालत राहावा, ती समाधानी आहे. तिला वाटतं नुकसान व्हायला नको, काही हे अरिष्ट यायला नको, असं तिच्या मनात भीती असते. म्हणून आईचं भय काढत जावं, तिला निर्भय ठेवावं. भयानं भीतीनं मनुष्य आजारी पडतो. भय भीती कमी झाली की लवकर बरा होतो. म्हणून हे संसाराचं भय, रात्रीचं प्रवचनात असंच होतं, संसाराचं भय दूर करायचं आहे. पण कोण करू शकेल, तर त्याच्या रूपात सांगितलं भवभयहरणम सर्वलोकैकनाथम भावातीतम त्रिगुणरहितम. सद्गुरूशिवाय हे भय कोणी दूर करणार येत नाही. म्हणून सद्गुरू सांगतो कोणी कोणाचं नाही. अशा प्रकारे मनातल्या मनात त्याने आपल्या वडिलांच्या
याची प्रार्थना केली आणि माझे प्राण वाचले पाहिजे, ज्याप्रमाणे माझ्या पित्यांनी संतांची सेवा केली त्याप्रमाणे मी करेन, असं त्या युद्धाच्या भूमीत म्हणून टाकलं. अशी हार्दिक प्रार्थनेचा प्रभाव असा झाला की त्या सैन्याचा मूड, शत्रूच्या सैन्याचा मूड दुसरीकडे वळाला आणि हा त्यातून सुखरूप बाहेर पडला. इतक्या म्हणून देवापुढे आपण प्रार्थना करताना असंच म्हणायचं की माझ्या कुटुंबात दुर्बुद्धी होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते म्हणा कदा न निपजो नारायणा. सद्बुद्धी झाली की सगळे फळं मिळतात आणि दुर्बुद्धी असली झाली की सगळं असलेलं नष्ट होतं. म्हणून इष्ट होण्याकरता देवाची प्रार्थना आवश्यक आहे. कोणाचं नातू म्हणून इष्ट आणि अनिष्ट त्याच्या शरीराला काही धक्का लागला नाही. तो रिटायर झाला आणि घरी आला. संत सेवेवर त्याचा विश्वास बसला आणि विश्वास बसल्यावर त्याने वडिलांना सांगितलं की बाबा आता तुम्ही मनात चिंता ठेवू नका. संत सेवेचं महत्त्व मला कळालेलं आहे. मी तुमच्या प्रार्थनेमुळे परत आलेलो आहे. हरिनारायणाची इच्छा पूर्ण झाली. काय करत होते तर मावा खाऊ घालत होते आणि तेच म्हणायचे की माझ्या मुलाला सुद्धा अशा संत आपल्यावर सुद्धा असे प्रसंग येतात केव्हा केव्हा कठीण. ते प्रसंग निघून जातात पण नंतर आपण मात्र बदलून जातो. ज्यांच्या आईवडिलांची पुण्याई असते त्यांच्यात एकदा बदल झाला की ते बदलत नाही. म्हणून आपल्याला दल बदलू असं म्हणतात. लग्न झालं की आपण दुसऱ्या दलात चाललं जातो. लगेच तिकडे अण्णा म्हणायला लागतो, सासूला आई म्हणायला लागून जातो तो. असं दिसल दल बदलू, दल बदलून जातं. म्हणून हरिनारायण आपली इच्छा कृतार्थ झाली म्हणून वृंदावनामध्ये येऊन संत सेवा करून आपलं आयुष्य घालवलं. आपल्या घराण्यामध्ये परंपरा, तुम्ही आता आपल्याकडे महाराष्ट्रात पुष्कळ लोकांच्या घरात परंपरा होती की एकाने पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. आज लोक जातातच आहे. नाही आमच्या घराची परंपरा आहे, आम्ही जातो. मुलांना सांगून जातो आषाढी नेती कार्तिकेला केव्हा तरी दारे. पंढरीच्या वारीला सूतक असलं तरी जातात. हे तुम्हाला माहिती आहे की नाही? मला माहीत नाही. काहीच पाहिजे नाही, चाललं जात. कोणाला सांगत नाही ते जरा गावाला जायचं आहे. कळसाचं दर्शन घेतलं की परत. कारण विषयच तो आहे पांडुरंग, दुसरा विषयच नाही. विषय झाला नारायण. बरेच संत मला नाम लावून ठेवतील, तू जाऊन ये जरा. आपल्या घरातल्या एखाद्या पोराला पाठवून देतात. नाही तर बाईला म्हणतात तू माहेरी जाते असं सांगत चालली. कसलाच विचार करत नाही ते पांडुरंगापुढे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. दुसरे एक संत झाले, त्यांचं नाव आहे उधानजी. उधानजी यांची सुद्धा संत सेवेमध्ये मोठी निष्ठा होती. ते आपली श्रद्धा वाढावी याकरता प्रत्येक संताला सांगायचे मला सेवेचाच आशीर्वाद द्या. माझी दिवसेंदिवस सेवा वाढत गेली पाहिजे. जसं संसारी माणूस दिवसेंदिवस धन वाढायची आशा मागतो, अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम, पण त्या लक्ष्मीचा सदुपयोग शिकला पाहिजे ना. तिचा जर दुरुपयोग झाला
तर कुलनाश होतो. सारखी हाजामाजा मारायला लागून गेला मनुष्य की कुठेतरी अधपतन होतं. मुलांमध्ये ते गुण उतरतात, मुलं वेगळे वागायला लागतात. लगेच माझं मला देऊन द्या असं सुरू होतं. त्यावेळेस संतांच्या येण्या जाण्याने त्यांना संतांना माळा, गंध आणि अन्न हे देण्याची सवय होती. म्हणून कोणी तिलकधारी माळाधारी संत भेटला की त्यांची पूजा करायची, त्यांना वस्तू द्यायच्या. एकदा त्यांना उद्धवजी नावाचे संत भेटले आणि ते त्यांच्याकडे आले. त्यांनी संताचं दर्शन घेतलं, त्यांना गंध लावला, माळ घातली आणि प्रेमानं त्यांची सेवा करू लागले. त्या उद्धवजीने या उधानजीला सगळा त्याचा समाचार विचारला की काय आहे तुमचं, कसं काय करतात. तर म्हणाले माझ्याकडे जास्त संत आले आहे, तेवढ्या संतांचं काही माझ्याकडून हे होणार नाही, तर त्याच्यातले काही संत तुमच्या घरी पाठवून देऊ का. म्हणे ते पाठवून. तेवढ्या वेळात ते मालकीन आणि नौकर आला पळत पळत. म्हणे महाराज लोक किती आहे विचारा. म्हणे का बरं. आपल्याकडे 5 ते 7 संत जेवतील एवढं साहित्य आहे. म्हणे माझ्या तोंडून तर निघून गेलं, आणि ज्या अर्थी माझ्या तोंडातून निघालाय की सगळे पाठवून द्या, तुम्ही काळजी करू नका म्हणे, भागून जाईल. परमात्मा वेळेवर आपल्याला काही मदत करेल. आता वेळ अशी आली की 5 ते 7 लोकांचं जेवण तयार झालं. तोपर्यंत काही आलं नाही कुठून. हे नौकर आणि मालकीन गडबड करायला लागली. यांनी पानं टाकून दिले, संतांचे पाय धुतले आणि बसून दिलं. आणा म्हणे. आता आणा म्हटल्याबरोबर छोटे छोटे भांडे आणले त्यांनी आणि पानं बसले. 10च्या ऐवजी 50. आता यांचा विश्वास पूर्ण होता, पण आणणार आहे ते वाढ ना वाढ. त्या पत्नीच्या त्यांच्या हातातून घेतलं आणि स्वतः वाढायला लागून गेलं. नौकर आणि पत्नी मध्ये गेली की भांडं जसं तसं भरलेलं तयार. दुसऱ्यांदा जेव्हा झालं भांडं भरलेलं तेव्हा या पत्नीने नौकराने भराभर जास्ती वाढायला सुरुवात केली. जसं जास्ती वाढायला सुरुवात केली तसे तेवढेच भांडे तयार. चाललं. संत पाहतच नव्हते. संत जेवताय, प्रभू प्रभू त्यांचं काम सुरू झालं. हे नौकर आणि ही बाई हे मात्र पळताय, आणताय, पातेल्याकडे पाहताय, जायत नाही तोपर्यंत भरून परत वाढ वाढ असं 21 वेळा जा ये झाली. आणि मग त्या नौकराने आणि त्यांनी सुद्धा ते भांडे खाली ठेवले. संत जेवताय आणि हात जोडले. हे ईश्वरा, आजपासून आम्ही आमच्या मालकावर अविश्वास करणार नाही एवढं नक्की झालं. आतापर्यंत मालकीन आणि नौकर यांचा इतका विश्वास मालकावर बसलेला नव्हता. त्या दिवसापासून मालकीन आणि नौकरानं देवाला नमस्कार करायच्या आधी नवऱ्याला आणि नौकराने मालकाला नमस्कार करायला सुरुवात केली. त्यांनी पाहून घेतलं त्यांच्याकडे. दिवसेंदिवस दोन्ही तृप्त झाले. म्हणजे नौकरालाही असं तृप्त वाटायचं आणि मालकीनलाही आता तृप्त वाटायचं, कारण यांच्या पाठीशी देव आहे. मग आता यांच्या पाठीशी देव आहे, यांना जर आपण विरोध केला किंवा कामचुकारपणा केला तर आपल्यावर कृपा होईल. म्हणून यांच्या पाठीशी देव आहे ना आपल्या पाठीशी हे आहे, अशी भावना दृढ झाली.
केव्हा केव्हा विश्वास बसायला असं कारण होतं. गजानन महाराज, साईबाबा यांच्या चरित्रात असं आपल्याला ऐकायला मिळतं, अरे तो अमुक अमुक येतोय, त्याची जेवायची तयारी करा, तो जेवलेला नाही आहे. तो आल्याबरोबर हे लोक का तुम्ही जेवले नाही म्हणे. बस महाराज तेव्हाच बोलले म्हणे तुम्ही यायच्या आधी. काय झाले? अरे आपली चिंता संत वाहतात, म्हणून हे संत काय करतात, वाहू हा संसार देवाबाई, संसार जो आहे देवाबाई वाहून देतात. काल आपण चरित्र पाहिलं ना की मुलगा मरणासन्न झाला, म्हणजे काय तू जादूटोण्याकडे जाते, तर राम मंत्र म्हणणं आणि त्या शीतला देवीची पूजा कर. शीतला देवीची पूजा केल्याबरोबर मुलगा मरणासन्नातून बाजूला झाला. म्हणजे झालं बरं, मग आता सोडू नको राममंत्रावरचा विश्वास. रामेणाभियता निशाचर चमू रामाय तस्मै नमा. म्हणून खरे ज्योतिषी जे आहे ना ते आधी उपासना देतात, शांतीने सांगत, कारण माहिती असतं हा उशिरा आला म्हणजे शांत्या करून बिरून काही होत नाही, म्हणूनच आला आहे तो इकडे. म्हणून त्याला उपासना द्यावी. उपासनेनं पापाचं बळ नष्ट होतं. जशी जशी आपण उपासना करतो तसं तसं अरिष्ट टळत जातं. म्हणून उपासनेला दृढ चालवा. जर आपलं प्रारब्ध बलवत्तर असेल तर सगळं टळून जातं, आणि प्रारब्ध बलवत्तर नसेल तर त्या उपासनेनं ते जे दुष्ट प्रारब्ध आहे ते निम्म तरी कमी होऊन जातं. म्हणून प्रारब्धाविषयी असा शब्द आहे, प्रारब्ध माझे सहसा टळेना. प्रारब्ध हे सहसा टळत नाही, पण उपासनेनं त्याचं तीव्र. कालच मी एकाला उदाहरण सांगितलं की उपासना केली ना की त्याच्याने तीव्रता कमी होऊन जाते दुःखाची. दुःखाची तीव्रता कमी होऊन जाते. आपल्याला जर अमक्याने सांगितलं की अमुक दिवशी तुला नोकरी लागणार आहे, तर ती कमी पगाराची असली ते धरून घ्यावी. आपण काय करतो, नाही ती कमी पगाराची सोड, मोठ्या पगाराची वाट पाहतो, आणि तो मोठा पगार आपल्या नशिबात नसतो. पण संतांनी जर सांगितलं असेल तर ती धरून घ्यावी. 6 महिन्यानं तिथे आपल्या इच्छेसारखा पगार मिळतो, कारण त्या सांगण्याचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतो. तो हळूहळू आपल्याला पुढे करतो. आपलं प्रारब्ध कसं प्रारब्ध बदलतं माहिती आहे. जसं आपलं हे आहे सायकलमध्ये हवा कमी झाली, आपण जशी भरू ना तसं ते टायर उभं राहतं आणि त्याला गती मिळते. तसं आपण संतांनी सांगितलेलं आहे कोणी की तुला जे मिळेल ते धरून घे, बरोबर ते टायरामध्ये जशी हवा जाते आणि जे टायर उभं राहतं, हवेचं पूर्ण झालं आपण दाबून पाहतो की मग आपण सायकल चालवतो. तसं संतांनी सांगितल्यावर आपल्याला अनुभव आल्यानंतर तिथलं आपलं काम चांगलं व्हायला लागतं आणि थोड्याच दिवसात आपल्या मनासारखा पगार मिळून जातो. म्हणून चांगल्या कंपनीवाले काय म्हणतात, तुमची पगाराची अपेक्षा लिहून पाठवा. अपेक्षा लिहून लिहिलेली असते त्याने, त्याचा इंटरव्ह्यू घेतात. त्याच्या इंटरव्ह्यूत कमी पडला की तुम्हाला पुढच्या लाईनमध्ये घेऊ असं सांगून त्याला नाव नका. तो जर इंटरव्ह्यूमध्ये परफेक्ट ठरला, सगळी उत्तरं दिले, उभा कसा राहिला आहे, बोलतो कसा, चल ये, कारण हा लगेच कमवून देईल आपल्याला. काही काय होता, पगार तर लिहून देता भरपूर, पण त्याच्यातच कमी पडतं. हे माझं झालं नाही, ते माझं झालं नाही, ते माझं झालं नाही, हां पुढच्या वेळेस बोलो. त्याला नाही म्हणत नाही, आडलं तर मग त्याला बोलून घेतात, नाही तर मग टांगून ठेवतात. काही काही मुलं सांगताना मला सगळं इंटरव्ह्यू देतो पण कुठलंच बोलणं येत नाही, तेव्हाच कळून जातं याच्यामध्ये कमी आहे. हल्ली ते धकतं ना, पैसे दिले की धकतं. हल्ली त्याच्यात काही राहिलं नाही. 35 मार्काचा कलेक्टरला परीक्षेला बसून परवानगी मिळते आणि 99 वाल्याला मिळत नाही, अशी काळ आहे. काही त्याला खालून वरती न्या, 35 वाल्याला एकदम वरती नका बसू, असं चुकतं ना. तो खालचा क्लार्क त्याचं काम करतो आणि तो नुसता बसलेला असतो.
काही येतच नाही ना. म्हणून ते म्हणतात संताच्या दर्शनानं आणि सत्संगानं, आणि या दोन्ही नौकराला आणि मालकीनला संत जेवून गेल्यावर तो उरलेला प्रसाद मिळत होता. म्हणजे संतांचं दर्शन होत होतं, संतांचा सत्संग ऐकायला मिळत होता आणि संतांचा उरलेला प्रसाद भक्षण करायला मिळत. दर्शने दोष नाशती, सत्संगानं बुद्धी शुद्ध व्हायची आणि संत प्रसादाने संतोष मिळायचा, संतोष मिळायचा. तुम्ही प्रसादाला मजाक करून जर खाल्लं तर फरक पडेल, पण आदरयुक्त खाल्लं तर आनंद होईल. आता मी रोज पाहतो ना, काही लोक लगेच आनंदाने प्रसाद खाऊन येतात. काही म्हणतात कागद कुठे आहे, पुढी बाण नातूल घेऊन उरको ना, पिशवी पाय, अमुक पाय, काय करायचं. त्यांच्या याच्यात त्या प्रसादाचा गुण येणार नाही, कारण त्यांनी त्या भावनेनं ते खाल्लेलं नाही आहे. उलट त्याला दुसऱ्या दिवशी खोकला आला तर काय चिवडा घेऊन आले ते कधीचा आणि त्याचा खोकला येऊन गेला असं बोलणं ऐकावं लागेल. काय विधातान घेऊन येता असं आहे ते. म्हणून प्रसाद ज्याची श्रद्धा असेल, प्रसादेन दुःख नाशाय. म्हणून तुम्ही बालाजीच्या मंदिरात द्या, लोक प्रसाद खाऊन घ्यायचं आणि कागद टाकून घ्यायचं, घरी नेत नाही ते. जो दर्शनाचा अधिकारी तोच प्रसादाचा अधिकारी. बिना दर्शनानं प्रसाद गुण करणार नाही. म्हणून पाहे प्रसादाची वाट, धुवनिया द्यावे ताट. काही उरलं नसेल तर ताटाला वंदन करायचंय. आपलं नशीबच असं आहे, आपल्याला भेटत नाही असं कुरकुर बी करायचं. ते नशीब आहे. ते प्रसादाने दुःखाचा नाश होतो. म्हणून त्यावेळेस संतांचं भोजनात त्यांना रुची यायला लागली, व्यवस्थित करायला लागले. जशी रुची यायला लागली तशी यांना प्रसादात सुद्धा रुची वाटू लागली, की त्या दिवसाच्या संतांचा प्रसाद आणि आजच्या संतांचा प्रसाद वेगळा होता. मग त्यांना असं वाटलं की मालक धनी जेवल्यावर जेवायचं. सुरुवातीला तर ते जेवून घ्यायचे आणि धनी सगळे संत बिंत गेल्यावर जेवायचे. आता त्यांनी सुरू केलं, संत जेवले पाहिजे, धनी जेवला पाहिजे, धनी जेवून मग आपण जेवायचे. मालकीन आणि नौकर परिवर्तन व्हायला लागलं. नौकर हा आपण या घराचे पुत्रच आहोत असं वागायला लागला आणि मालकीन पुत्राप्रमाणे नौकरावर आदर ठेवायला लागली. कळा बदल. कारण अन्नाने परिणाम होतो. अन्नात भवती भूतानी. जगामध्ये सगळे लोक अन्नानेच शुद्ध होतात. आता तुम्हाला कुठेकडे टी व्हीवर दाखवताना एखाद्या लहान मुलाला इलेक्ट्रिकला हात लावतो, तो कुत्रा जाऊन ती वायर ओढून घेतो. का त्या कुत्र्याला हे ज्ञान काय झालं, तर तो लहान त्याची आई रोज त्या लहान बालकाच्या हातात खायला देते आणि त्या कुत्र्यापुढे टाकतो. मग तो कुत्रा ते खातो, त्यामुळे त्या बालकाचं परवा दाखवलं ते इलेक्ट्रिकचा बोर्ड पडला होता, त्याच्यात वायर होती, तो मुलगा त्या वायरला ताणत गेला, तोपर्यंत कुत्रं पळालं आणि त्याने ते पिन काढून घेतली. तो व्हिडिओ दाखवला त्यांनी. का तर तो लहान मुलाने बिस्किट खाल्लं की त्या कुत्र्याला टाकायचा, अमुक खाल्लं की त्या कुत्र्याला टाकायचा. ते खाल्ल्यामुळे त्या कुत्र्याला तर लक्षात आलं. आता त्यांनी हेडिंग दिलं त्याला की प्राण्यांना सुद्धा किती प्रेम असतं बा, लहान मुलाचं कसं संरक्षण केलं. एका कुत्र्यानं ते अस्वल पळवलं एकाच्या घरात येणार, त्या बाईला धरतच होतं. ते कुत्रा जोरात सुटला आणि त्या याचं कारण आहे ते अन्न टाकता तुम्ही त्यांना. दुसऱ्या रस्त्यावर तर कुत्रा येणार नाही तुम्हाला सोडवायला. म्हणून अन्न काय करतं तर प्रेम देतं आणि संकटकाळी आपल्यावर उभं राहतं. म्हणून अन्नदानासारखं पुण्य नाही. पण अन्नदान करताना पंक्तिभेद करू नये.
तरंग तुम्ही जे काढून ठेवता भंडाऱ्यामध्ये ते वाईट आहे. बादल्यावरून काढून ठेवता ना कुशाल, काढून ठेवलं आपल्याला टाक पाण्याने कर कालच्या वाणी. म्हणून पिठलं करावं. तरंग निघत वरचा तरंग काढताच येत नाही पिठल्यामध्ये. उलट खरड खाता लोक जास्ती. काय खाता? खरड. असं आहे ते. कोणीच वरचं घेणार नाही. म्हणून अनेक मोठे मोठे संत पिठलं भात, पिठलं पोळी, बऱ्याच लोकांना माहिती असो पिठलं भात तेल नाही मिळणार म्हणून घरून घेऊन येतात, थोडंसं टाकून घेतात, सुरू मिरच्या. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ते म्हणून त्यावेळेस संत सेवेनं भक्ती वाढत राहिली. आणि असंच एक दिवशी हे आलं की खूप संत येऊन गेले आणि पुन्हा अन्न कमी होतं. आता हे शेवटी नौकर आणि मालकीनच. त्यावेळेला झालं म्हणून आता होईल का, तेवढ्या वेळात आकाशवाणी झाली, चिंता करू नका, संतांची पानं घाला. आणि पुन्हा कमी अन्न आणि सगळे संत जेवले. आता मात्र मालकीन आणि मालक यांनी, नौकर आणि मालकीन यांनी मालकाला मानव, नवरा किंवा मालक असं न समजता उधानजीच्या ऐवजी उद्धवजी म्हणायला लागले. कारण उद्धव भगवंताचे भक्त होते म्हणून यांचं उधानजी नाव जे होतं त्याचं नावाचं परिवर्तन झालं आणि उद्धवजी नाव ठेवलं. कारण उद्धव हे भगवंताचे परमशिष्य होते. तसे आपले मालक, आपले धनी हे भगवंताचे परम आहे. अगदी भगवंतच आहे ते आपल्याकरता. म्हणून आपल्याकडे स्त्रिया पतीला धनी म्हणत. धनी, धनी असा शब्द होता. आता सगळे धनी गेले. हो अशोक काय बावळटपणा करतोय. ती बाई म्हणते दिसत नाही का तुम्हाला पसारा. असं आहे ते. धनी शब्द राहिला नाही. म्हणून त्यावेळेस सगळ्यांनी उल्हासपूर्वक भोजन केलं. संत सेवेनं सगळे संत तृप्त झाले. सगळ्यांना प्रसाद मिळाला आणि आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून गावातल्या लोकांना कळालं हे उधानजी नसून उद्धवजी आहे. म्हणजे मनुष्य जे कर्म करतो त्या कर्मानं कशी प्राप्ती होते. आता पुढे भोलाग्राम निवासी तुलसीदासजी. भोलाग्राम निवासी तुलसीदासजी हे संत रुचीनुसार सेवेचं फळ देत असत. जो संत आला त्याला विचारत आज तुमची रुची काय आहे, तुम्हाला काय पाहिजे. आपण म्हणतो ना सुरुची भोजनाला या, त्याप्रमाणे हे म्हणतात तुमची रुची काय बा, तुम्हाला काय पाहिजे, आज कोणतं जेवण पाहिजे. एक वेळा त्या गावामध्ये दुसऱ्या गावाहून काही संत आले. म्हणून दुसऱ्या गावचा माणूस या गावातल्या संतांना किंवा यांच्याकडे जास्त संत मंडळी येते, आपल्याकडे खूप गहू आहे म्हणून यांना देऊन येऊ. म्हणून एक संत भोलारामजी ग्रामजी म्हणजे तुलसीदास हे गव्हाचे पोते भरून गाडी घेऊन निघाले दुसऱ्या संताला द्यायला. तर जाताना मध्ये आपल्या देवळात सुद्धा एका माणसाने बदाम काजू इतकं आणून दिलं होतं. मी यांना म्हटलं दोन्ही वेळेला सकाळच्याही प्रसादाला वाटायचं आणि संध्याकाळी. म्हणजे का बघा तो केव्हा येईल, सकाळीच येईल नाही तर संध्याकाळी येईल, त्याला 8 दिवस दिसलं पाहिजे की दोन्ही वेळा पंचखाद्य वाटलं गेलं पाहिजे. बरेच दिवस झाले त्याला, कारण तो येईल विचारा. तो बेधडक टाकून गेलाय की इथे प्रसाद मिळेल. सगळं म्हणे का हो एवढं खायचं आहे का पंचखाद्य, पाटीत ठेवू नको. पाटीत ठेवलं तर एखादा माणूस सगळं पिशूट टाकून घेऊन जाईल.
माझा नियम कसा आहे, असा प्रसाद ठेवायचा की जो पिशवीत ओतणार नाही, असं ठेवून द्यायचा तिथे. तुम्ही जर असा ठेवला तर कोणी माणूस काय करेल? हां, इतकं तंत्र असतं माझं. तुम्ही साखर फुटाणे ठेवा आणि मुरमुरे ठेवा, कोणीच पिशवीत टाकणार नाही. शिरा ठेवला तर 3 चक्कर मारता, एक पहिल्या चक्करला एक, दुसऱ्या चक्करला दुसरा, तिसऱ्या चक्करला तिसरा, ते तेव्हाच दिसतं तिथून. कोणी या खिच्यात घालतं, कोणी या खिच्यात घालतं, तेव्हाच लक्षात येतं ते. बरोबर आहे ना? बेवारशी प्रसाद असाच ठेवायचा की तो कोणी नेणार नाही. वारसाला तर एकच वारीस बनवून जाईल ना, सगळ्यांच्या तोंडात पडला पाहिजे. कागदही तयार ठेवतो मी सकाळी, कागदात देतो, बसले बसले खाऊन जाईल मनुष्य. पाहे काल रात्रीची चिकी आज सकाळीच पण वाटली, शेंगदाण्याची चिकी उरले ना, 2-2 तुकडे करत चालले. कारण देणारा बिचारा प्रसाद म्हणून दिला गेलाय. प्रसादाने दुःखाचा नाश होतो. काळे फुटाणे ठेवा बरं, दोन घेतील लोक. पेढे ठेवा, 4 मिनिटात जातील. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे प्रसाद वाटताना सुद्धा. म्हणून ते पोते भरून दुसऱ्या संताला द्यायला चाललेले होते. आपल्याकडे कोणी येत नाही, तिथे लोक प्रसाद घेतील. तेवढ्या वेळात 2-3 रस्त्यातल्या चोरांनी की ह्याचे गहू लुटलेच पाहिजे म्हणून, तुलसीदासजी उभे राहा, गाडी सोडून द्या, आम्ही सगळा गहू नेणार आहे, तुम्हाला मारून टाकू नाही सोडलं तर. हे तुलसीदासजींनी ते गव्हाला नमस्कार केला, बाजूला घेऊन गेले. हे गेले गाडीजवळ, दोन्ही बैलांनी आपले जोते तोडून टाकले. पाहा तुम्ही चमत्कार. आणि दोन्ही जे गुंड होते त्यांच्या अंगावर बैल असे धावले उडी मान करून की आता यांना उचलून खुपसतील आणि टाकतील. तो एक इकडे पळाला, एक इकडे पळाला, आणि दोन्ही बैल मालकाच्या जवळ येऊन उभे राहून गेले. तुलसीदासांनी त्या दोन्ही नंदींना नमस्कार केले. हे शंकरा, आज माझं संकट तुम्ही निवारण केलं. बैल परत बैलगाडीजवळ आले, त्यांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवला, परत ते दूर ठेवली आणि बैल परत संत सेवेत. ज्यांच्याकडे गहू आणले ते म्हणाले, का रे एवढ्या संकटात सुद्धा तू येऊन पोहोचला? आता थांब, इथे जेव्हा या गव्हाच्या पोळ्या होतील तुझ्याच हाताने वाटल्या जातील. कारण परमात्मा तुझ्या गहू आणेपर्यंत तुझ्या पाठीमागे होता. म्हणून तुलसीदासजींनी त्या दिवसापासून, आता हे जो 2 चोर होते हे त्या संतांच्या बरोबर दुसऱ्या दिवशी प्रसाद खायला आले तिथे, आणि त्यांनी तुलसीदासजींना पाहिलं आणि या दुसऱ्या संतासमोर तुलसीदासांचे पाय धरले. म्हणे, परवा रात्री तुम्ही गहू आणताना आम्ही 2 चोर होतो. अरे म्हणे, त्यावेळेला तुमच्या डोक्यात चोर विचार होता, आता तुम्ही संतांचा प्रसाद खाल्ला नाही म्हणे, आम्हाला अनुग्रह द्या. म्हणे, बाबा मी साधा माणूस आहे. हे संत, त्या संतांनी त्यांना राममंत्र दिला आणि त्यांनी 1 वर्षभर तिथे जेवण करून संतांची पानं उचलल्याची सेवा केली. आणि मग या संतांना सांगितलं, आम्ही काय उपासना करायची, कोणती? म्हणजे तुम्ही हे तुलसीदासांनी तुम्ही केलं ना, तर तुम्ही तुळशीची सेवा करा म्हणे. म्हणून त्या दोन्ही चोरांना रोज सकाळी तुळशीला जल घालायची सेवा संतांनी दिली. कारण तुळशी काय आहे? हरिप्रिया. तुळशी हरीला प्रिय आहे, म्हणून तुळशीला पाणी घातलं की ते हरीला पोचतं. पण आमचे लोक पावसाळ्यामध्ये सुद्धा तांब्यानं वरतून टाकतात, म्हणजे ती तुळशी जळून गेली पाहिजे अशी. तर बादली घेऊन जातात गेट, आणि म्हटलं वरतून पाणी पडता येणार आहे. हां, मग आपला पाणी टाकायचा नियम नाही का? अरे पण केव्हा?
आता फक्त असं शिंपड पाऊस पडतोय, ती सडून जाईल ना. आपले डोके असे असतात, असा दिवा लावायचा की ती जळली पाहिजे. पण ते केवढं काळं झालंय. कोणतीही गोष्ट करा तर त्याला काही नियम पाहिजे. पावसाळ्यामध्ये जास्ती पाणी घालायचं नाही, तुळशीला थोडंसं घालून द्यायचं, उन्हाळ्यात टाकणं. म्हणून सेवा जी आहे ना ही ज्ञानपूर्वक होते, अज्ञानानं होत नाही. जसं एखाद्या आजोबाने नातवाला सांगितलं, अरे माझे पाय दाबतो, तो असं पाय ओढतो. तर त्याच्या आईनं सांगितलं पाहिजे, आजोबाचे पाय हळू धरायचे, हळू उमळायचे, हे त्याच्या आईने त्याला शिकवलं पाहिजे. आई म्हणते त्याला अभ्यास आहे, लवकर सोडा. खरं सेवेचं महत्त्व आईला नाही, पोराला नाही. म्हणून सेवेचं महत्त्व पाहिजे. म्हणून पूर्वी काय लोक करायचे, म्हाताऱ्या लोकांना बसून जेवू घालायचे, त्यांच्याजवळ बसायचे आणि मग जेवायला घालायचे. असं टाकून देऊन जायचे नाही. कारण म्हातारपणी काय लागतं काय नाही पाहावं लागतं. केव्हा केव्हा काही आवडतं, खावंसं वाटतं, नंतर नकोसं होतं, मग दुसरं लागतं. याकरता वृद्धांच्या जवळ बसून जेवू घातलं बा मला त्यांनी त्या दिवशी, म्हणजे आदरपूर्वक जेवू घातलं. टेबलावर ठेवलं आहे, अण्णा जेवून घ्या. असं आहे ते. वृद्धांच्या जवळ, मुलांच्या जवळ बसावं लागतं. जे तरुण आहे त्यांच्याजवळ बसायची गरज वाटत नाही. म्हणून सेवेचा प्रताप दृष्टांना कळाला आणि दृष्ट सेवेमुळे सज्जन झाले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो दाणा ठेविला कर. विसर स्वप्न